माणसाला जगायला, आनंदी राहण्यासाठी पैसा लागतो, पण मी आनंदी आहे हे दाखवण्यासाठी जास्त पैसा लागतो. आणि दुर्दैवानं म्हणावं लागते सर, दुर्दैवानं परवा मॅडमच्या केबिनमध्ये गेलो होतो मी कामानिमित्त. मग ते बसलो 5-10 मिनिटांनी, त्यांचे लेक्चर प्रॅक्टिस सुरू नव्हते. तर ते सांगत होते त्यांचं विशिकलं महिला मंडळाचं असते ना, असायला पाहिजे, विरंगुळा म्हणून असायला पाहिजे. पण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते की चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलमध्ये कोण पार्टी दिली. सी द थिंग्स. मग आय वॉज शॉक सरी. म्हणजे या पद्धतीचं जर आपलं माइंड प्रोग्रामिंग इकडं झालं असेल तर आपण आनंदी कधीच होणार नाही. त्याच्यामुळं पैसा मिळवणे हे चुकीचं अजिबात नाही. पण मला मिळालेला पैसा त्याच्यातला सम पोर्शन मला बाजूला ठेवावं लागेल. दॅट इज कॉल्ड प्रॉस्पॅरिटी. वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी याच्यामध्ये फरक आहे. वेल्थ म्हणजे संपत्ती, प्रॉस्पॅरिटी म्हणजे संपन्नता. मला जर माझ्या कुटुंबासाठी 100 किलो धान्य लागत असेल महिन्याला, तर मी कमीत कमी 125 किलो मिळवायला पाहिजे. 10,000 क्विंटलचं मी कधीच प्रयत्न करायला नाही पाहिजे. आणि आज वस्तुस्थिती तशी आहे. जगातली 95% संपत्ती 5% लोकांकडे आहे. सगळ्यांशी मान झाला होतं सकाळी बोलून. पण 95% वेल्थ इज विथ 5% पीपल. आणि 95% लोकांकडे फक्त संपत्ती किती आहे? 5%. म्हणजे कोणतरी कुणाला ओरबडतंय असं वाटत नाही. कोणतरी कुणाला ओरबडतंय. पण 100 किलो लागते, 125 मला मिळवायचा प्रयत्न करायचा. कुणासाठी? माझ्याकडे गेस्ट येऊ शकतात. की बघा थॉट प्रोसेस कशी आहे. माझा सुरुवातीचा पार्ट किती वेळा त्या माहिती नाही मला. माझा सुरुवातीचा पार्ट होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पुढचं ॲक्च्युअल टीचिंग प्रोफेशन. इफ यू परमिट आय विल कंटिन्यू फॉर सम फ्यू मिनिट्स, अदरवाइज आय विल से ऑल द बेस्ट अँड आय विल लीव. कंटिन्यू करूया? नाही सर, पाच वाजून 14 मिनिटं झाली. अरे कंटिन्यू करायचं का नाही? पाठीमागं आणि कसं आहे बघा, कसं आहे बघा, मगाशी मी नाही आवाजच नाही मनापासून सांगा. कसं आहे, मी प्रार्थनाची सुरुवातीला केली ना, लिसन ना, प्रार्थनेमध्ये शेवटची लाईन होती ना, शक्य आणि अशक्य यामधील फरक समजून घेण्याची बुद्धी आहे. मला सांगा, इथून पुढं 1 तास मी बोललो, तुम्ही जाऊ शकत नाही कारण प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आहे. 100% जाऊ शकत नाही. बरोबर नाही सांगा, कोण डेअरिंग करणार आहे सांगा. नो बडी विल डेअर. ट्रायल घेऊ. तर मी समजा 1 तास बोललो, काय बिघडलं? तुम्ही बसलाय रिलॅक्स, पंख्याखाली आहे, मी उभा राहिलो, काय बिघडेल? म्हणजे आपण कुठं तरी कम्फर्ट झोन मध्ये राहतोय. कुठेतरी आपण कम्फर्ट झोन मध्ये राहतोय. कम्फर्ट झोन, तो कम्फर्ट झोन सोडून मला यायचं. पुढे स्लाइड आहे. कम्फर्ट झोन म्हणजे काय? आपलं घड्याळ जे आहे ना सर शरीराचं, ते फिक्स झालंय. 5ला ऑफिस संपत असेल ना, 5:15 मी घरात पाहिजे. मिसेस जर जॉबला जात नसतील तरी आपण मिसेसचा विचार करत नाही. लक्षात घ्या, मी एक सर्वे केला होता. जातो आपण घरात, जेंट्सचं बोलतोय, तुम्हाला तुझी दुसरी काम असतात. फ्रेश झाल्यानंतर इमिजिएटली ह्याला घेतो मी, परत ह्यालाच घेतोय. हे कधीपर्यंत घेतोय मी? ती बायको माझी आणून देते चहा वगैरे, हातात माझ्या मोबाईल असते आणि मी मुलाला गरडावून सांगतोय, अरे अभ्यास कर. विलिंग वर्क कुठंतरी मला इंटरेस्ट. मागाशी म्हटलं ना, आत्मपरीक्षण करावं लागेल. अरे ती माऊली सकाळपासून एकटी घरात आहे. तुम्ही 8 तास बाकीच्या लोकांमध्ये, पर्टिक्युलरली मुलामध्ये आहे की जिथं इंथुजियाझम असते, एनर्जी असते, उत्साह असतो, त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण ड्युटी घालवली म्हणजे ऑब्व्हियसली एक्सपेक्टेशन काय असते? तुम्ही एनर्जेटिक पाहिजे. आणि परत
तिथं जाऊन काय करताय? परत मोबाईल. म्हणजे खऱ्या अर्थानं मोबाईल आपण वापरत नाही, मोबाईल आपल्याला वापरतो. आणि हे जोपर्यंत माझ्या लक्षात येणार नाही, आपल्या लक्षात येणार नाहीये, तोपर्यंत आपणाला नैतिक अधिकार राहत नाही. मी फ्रँकली बोलतो नका, केस पांढरे वय पण एक्सेस मगाशी म्हणलंय, तुम्ही मला बहिणीसारख्या, काही मुलीसारख्या, काही मुलासारखे, मी फ्रँकली थोडंसं बोलतोय. हा निगेटिव्ह, ह्या मोबाईलचा यूज होय ना निगेटिव्ह, फक्त मुलांपुरता मर्यादित नाही आहे. पण काउन्सिलर आले तसं कॉलेजमध्ये, केबिनमध्ये आले, ओळखीचे आहेत, नाव फक्त सांगितलं मी. त्यांना म्हटलं मॅडम प्रॉब्लेम जास्त कुठले येतात काउन्सिलिंगला? तर ती म्हणजे सर तुम्हाला वाईट वाटेल, कारण की काउन्सिलरचा स्वभाव, डॉक्टरचा स्वभाव कसा असतो, तिथं काय आडपडदा लिहायची गरज नाही ना सर. मॅक्सिमम काउन्सिलिंग केसेस जे असतात म्हणाले त्या मॅरिड कपलचे, बिकॉज ऑफ द रॉंग एक्सपेक्टेशन फ्रॉम द स्पाउस. हा ओपनली बोललो मी. याच्यामध्ये जे अनैसर्गिक आहे त्याला मी नैसर्गिक म्हणतोय, तसं करायचा मी प्रयत्न करतोय, आणि मी घरात सॅटिस्फाईड नाही आहे. आणि पुरुष ज्यावेळेस बेडवर सॅटिस्फाईड नसतो त्यावेळेस त्याच्याकडून कुठलंही सॅटिस्फाईड वर्क होत नाही. जर आपण सायकॉलॉजी स्टडी केली, सायकॉलॉजी म्हणते मी जर समाधानी असेल माझ्या घरात, तर डेफिनेटली मी माझ्या ऑफिसमध्ये समाधानी असतो. मग खरंच जर मला मी स्वतः ऍडिक्ट असेल, त्याच्या बाहेर येऊ शकतो का मी? 101% आय कॅन कम आउट ऑफ इट. फक्त मला डिटरमाइन करावं लागेल. एक सिंपल सांगतो ना मी, आठवड्याचे 7 दिवस असतात, रविवारी मी मोबाईल बघणारच नाही, इमिजिएटली करायचं नाही. 3 तास 4 तास बघणार नाही. मी क्वालिटी टाइम माझ्या बायको बरोबर, माझ्या मुलाबरोबर देणार. ठरवू शकतो ना, बिकॉज वी आर द बेस्ट क्रिएशन. माझी निर्मिती जर सर्वोत्कृष्ट असेल तर मला हे कार्य करता येणार 100%. फक्त काय, तो विचारच येत नाही. आणि विचाराचं एक सायकल असतं बघा. पहिला विचार येतो, नंतर भावना येतात, नंतर दृष्टिकोन येतो, नंतर ऍक्शन घडतात, त्याच्याकडून सवय बनते, आणि आपण म्हणजे सवयी. मग मला जर चांगले विचार यायला लागले तर डेफिनेटली मी कुठलीही सवय बदलू शकतो, कुठलीही नवीन चांगली सवय मी स्वतःला घालू शकतो. किती जण सकाळी व्यायामाला जातात, हात वर करा, आणि सिन्सिअरली बघा, सिन्सिअरली किती दुर्दैवानं लेडीज मध्ये प्लीज हात वर करा थोडंसं, जातात ते बरं, सगळे नाही. आता मला सांगायचं, इज इट गुड थिंग और बॅड थिंग फ्रॉम युअर पर्स्पेक्शन ऑर माय परसेप्शन? या जवळपास 25 ते 40 फॅकल्टीजमधून, लेडीज फॅकल्टीमधून फक्त एक हात वर आहे. आता हे जर आपल्याला डॉक्टरनं सांगितलं, तुम्ही जर व्यायामाला गेला नाही तर तुम्हाला शुगर आणि बीपीचा त्रास होणार, म्हणजे आपण वाट पाहायची बघतोय बघा, पुन्हा कुठे एक्सटर्नल इन्स्ट्रक्शन येण्याची वाट बघतोय. अनलेस माय फिजिकल पर्सनॅलिटी इज बेस्ट, माय इंटेलेक्चुअल पर्सनॅलिटी विल नॉट बी बेस्ट. हा ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणजे तरी काय, व्यक्तिमत्व म्हणजे तरी काय? मी जो दिसतो ते म्हणजे व्यक्तिमत्व आहे का? इट इज 1/4 ऑफ माय टोटल पर्सनॅलिटी. 1/4, 25%. मला जी परमेश्वरानं बॉडी दिलेली आहे त्याचा मला खुल्या दिलानं, खुल्या मनानं स्वीकार करावा लागेल. आय शुड ऍक्सेप्ट दॅट. माझी हाईट आणखी एक जर खूप उंच असती तर भारी झालं असतं, लेक्चर आणखी इफेक्टिव्ह झालं असतं. अशा लढण्यात काय नाही कसं, तर मी आणखी थोडा गोरा असतो, केस उगच पांढरे झाले, काळ्याशी तरी डॅशिंग दिसलो असतो मी, असं म्हणून चालेल? म्हणजे मला जी परमेश्वरानं पर्सनॅलिटी दिली ती मला ऍक्सेप्ट करावी लागेल, आणि त्याच्या पुढे जाऊन मला ती मेंटेन करावी लागेल. आय शुड बी फिजिकली फिट. त्यासाठी काय करावं लागेल? पटपट 2-3 गोष्टी. मुलांनी सर फिरायला जायला काय करावं लागेल? एक तर एक्सरसाइज, दुसरं डाएट, एक्झॅक्टली प्रॉपर डाएट, तिसरं काय लागतंय? तेच माहिती असेल तर आपणच की मग मेडिटेशन, माइंड स्टेबिलिटी, येस, प्रॉपर क्वालिटी स्लीप, रेस्ट. आता आपण चेक करावं लागेल ना, मी एक्सरसाइज करतो का? ऑलमोस्ट नो. सेकंड, मी प्रॉपर डाएट करतो का? अगेन क्वेश्चन मार्क. मी
झोपतो का, क्वालिटीचं मी झोपतो का, माझ्या कानामध्ये हेडफोन असल्यानंतरच मला झोप येते, स्क्रीन समोर असल्यानंतरच मला झोप येते, मला चेक करावं लागेल. आणि रिसेंटली मेडिकल सायन्सनं हे सिद्ध केलंय, तर त्यांनी नाव दिलंय लेजर टाइम. आर यू लिसनिंग टू मी? ऐकताय सगळेजण का जबरदस्तीने चाललंय? येस मॅडम, ऐकताय सगळेजण? त्याला म्हणजे की लेजर टाइम. लेजर टाइम म्हणजे काय? विदाउट एनी अजेंडा यू हॅव टू इंटरॅक्ट विथ युअर नियरर अँड डिअरर. काय म्हणतो सर मी? विदाउट एनी अजेंडा, कुठलाही अजेंडा न ठरवता, कुठलाही मुद्दा न विचारात घेता आपल्या जवळच्या लोकांशी गप्पा मारायला जायचं आठवड्यातून एकदा म्हणून. त्याच्यामुळं एक्झॅक्टली काय होतं ते मेडिकल सायन्सनं चेक केलं. डोपामाइन नावाचं केमिकल असतं आपल्या शरीरामध्ये. सर्व विद्यार्थी, डोपामाइन इज अ स्टिम्युलस, फील गुड. त्या फील गुड केमिकलमुळं काय घडतं तर माणसाला चांगलं काम करायचं ही भावना उत्पन्न होते. म्हणजे मला माझी फिजिकल पर्सनॅलिटी चांगली करायची असेल तर इथं काम करावं लागेल. फक्त माझी बॉडी कणकट असून चालेल का? माझे विचार पण चांगले व्हायला पाहिजे. मला माझे विचार जर चांगले आणायचे असतील तर मला माझ्या माइंडवर काम करावं लागेल. कारण माइंड जे असते ना, फिजिकली नसते कुठं ते. आवर माइंड इज लाईक अ सॉफ्टवेअर. हे जे स्ट्रक्चर दिसते ना, इट इज द हार्डवेअर. बट बिकॉज ऑफ द माइंड वी आर थिंकिंग. त्यालाच आपण काय म्हणत असतो? इंटेलेक्च्युअल क्वोशंट. एक विचार, एखादं विजन बघायचं, आपण दूरदृष्टीनं बघायचं, ते कुठून येते? आपल्या मनामधून. म्हणजे पहिली झाली माझी फिजिकल पर्सनॅलिटी, शारीरिक व्यक्तिमत्व. दुसरं झालं माझं बौद्धिक व्यक्तिमत्व. मग शरीर चांगलं आहे, बुद्धी पण चांगली आहे. सफिशियंट आहे का? माझ्याकडे भावनाच नाहीत सर, माझ्याकडे इमोशन जर नसतील, काय सांगा, ती पर्सनॅलिटी इनकम्प्लीट असेल. त्याच्यामुळं मला तिसऱ्या अंगाकडे जावं लागेल, दॅट इज कॉल्ड इमोशनल पर्सनॅलिटी. ही सांगितलं मी पर्सनॅलिटी ती एक झाली फिजिकल पर्सनॅलिटी, दुसरी इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी, तिसरी इमोशनल पर्सनॅलिटी. तिथं वेगळा टॉपिक आहे. इमोशनल इंटेलिजन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. मुलांची प्लेसमेंट जे होतात सर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं सगळे मुलांची प्लेसमेंट जी होतात, नोकऱ्या ज्या मिळतात, ओनली 20% आर बिकॉज ऑफ IQ. 20%. 80% इज बिकॉज ऑफ EQ. EQ इज इमोशनल क्वोशंट. एखादा इंजिनियर मुलगा सुरुवातीला एंट्री लेवलला येस IQ त्याला लागणार, पण तिथं जर तो एखाद्या टीममध्ये काम करत असेल आणि त्याच्याकडे जर इमोशनल पर्सनॅलिटी नसेल, हाऊ ही कॅन ॲक्सेस द थिंग्स. एक लीडर म्हणून, एक हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून तुमचा जर EQ कमी असेल, हाऊ यू कॅन हँडल द कलिग्स. ट्राय टू गेट इट. लीडरला, and everybody is leader, not only the HOD and the principal, everybody is a leader. लीडरकडे इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं असतं. वेन आय इन क्लासरूम, मी लीडर असतो, टीचर लीडर असतो ना क्लासरूममध्ये, आणि ही लीडिंग एंटायर क्लास. मग त्या टीचरकडे इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं असतं, दॅट इज EQ. आणि चौथं जे आहे पर्सनॅलिटीचं, दॅट इज कॉल्ड स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. आध्यात्मिक व्यक्तिमत्व. स्पिरिच्युअलिटी, तिथं म्हणतो मी स्पिरिट म्हणजे आत्मा. मग स्पिरिच्युअलिटीचं सिंपल डेफिनेशन करायची असेल, खूप सिंपल करायची असेल, कॅन आय बी ए कॉज ऑफ हॅपीनेस ऑफ समबडी. परत एकदा रिपीट करतो मी कुणाच्या हॅपीनेससाठी, आनंदासाठी मी कारण बनू शकतो का? आणि मी जर एखाद्याला आनंदित करू शकत असेल तर खऱ्या अर्थानं माझं व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक व्यक्तिमत्व असतं. कुठलाही रिलिजन मी घरामध्ये फॉलो करत असेल, प्रॅक्टिस करत असेल, मी ज्यावेळेस घराच्या बाहेर येतो त्यावेळेस माझा रिलिजन हा ह्युमॅनिटी पाहिजे. मला कुठल्या पद्धतीनं लोकांची सेवा करता येईल, कुठल्या पद्धतीनं लोकांना मदत करता येईल, हा जर विचार घेऊन आपण वागायला लागलो, याचा अर्थ स्पिरिच्युअली वी आर ऑन टॉप. मित्रांनो, PQ, that is the physical quotient, IQ is the intellectual quotient, EQ is the emotional quotient, and SQ is the spiritual quotient.
हे 4 क्यू जर चांगले करता आले आपल्याला तर 5वा क्यू ऑटोमॅटिक तयार होतो. त्याला म्हणत असतो आपण HQ, दॅट इज द हॅपीनेस. मग खऱ्या अर्थाने मला आनंदी व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने जर मला हे जीवन आनंदानं जगायचं असेल, इतरांना आनंद द्यायचा असेल, तर मला माझ्या पर्सनॅलिटीच्या 4 अंगाचा विचार करावा लागेल. आणि याच्यासाठी मला वाटतं शिक्षकी पेशा व्यतिरिक्त कुठलाही पेशा, कुठलंही प्रोफेशन योग्य नाही आहे सर. कारण आपल्याला इथं मुलं गोळा करायची नाही आहे. सभा भरवण्यासाठी फार लागते सर. सभा भरवणे इज बिगेस्ट चॅलेंज. बोलायला खरं चॅलेंज नाही आहे काय. ती रोज सभा आपल्या समोर आहे. फक्त मला काय करायचंय, माझं लेक्चर जर 40 मिनिटाचं असेल, मला 2-3 मिनिटं बोलावं लागेल, बोलावंच लागेल. त्याच्याशिवाय यांचं जे स्वप्न होतं ना ते पूर्ण होणार नाहीये. स्वामी विवेकानंदजी, द ग्रेट सन ऑफ इंडिया, एक्सपेक्ट सर्टन थिंग्स फ्रॉम एज्युकेशन. शिक्षणाकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. एका भाषणामध्ये म्हणतात ते, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म्ड. आपल्याला शिक्षण याच्यासाठी घ्यायचंय की चारित्र्याचा विकास घडवायचा आहे. कॅरेक्टर प्रायोरिटी कुठे दिली बघा. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज्ड. मला शिक्षण याच्यासाठी घ्यायचंय की माझ्या मनाचा विकास झाला पाहिजे. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच इंटेलेक्ट इज एक्सपांडेड. मला बुद्धिमत्तेचा विकास करायचा आहे, त्याच्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. फायनली ही कोट आहे, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच वन कॅन स्टँड ऑन हिज ऑर हर ओन फीट. स्वावलंबन. पण आजची जर परिस्थिती डॉक्टर साहेब बघितली तर नेमकं उलटं झालं. नेमकं उलटं. कसलं चारित्र्य, कसल्या गप्पा मारताय सर तुम्ही, तर गया हो जमाना कुठेही जात नसतो. आज जर प्रश्न केला आपण, मगाशी मला एवढंच आवडलं, मला परत एकदा धन्यवाद देतो की रिटायरमेंट झाल्यानंतर मला तो आणखी योग आला नाही रिटायरमेंट व्हायचा, पण मी जॉईन केलं. रिटायरमेंट नंतरचा त्यांनी दुसरा दिवस जो सांगितला ना, प्लीज माझ्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही तरुण जरी असाल, मला स्पॅन जरी आणखी 20-25 वर्षाचा असेल तरी कुठंतरी वहीमध्ये वाक्य लिहून ठेवा, माझा दुसरा दिवस कसा असेल. मी जे 35-40 वर्षाची सर्व्हिस केली ती खरंच मी समाधान दिलं का कोणाला, मी समाधान आहे का, याचं उत्तर त्या दिवशी जर नकारार्थी येत असेल मित्रांनो, तर दुर्दैव म्हणावं लागेल की आपण आयुष्य असंच घालवलं. हाऊ आय वुड बी रिमेंबर फॉर. माझी लोकांनी काय म्हणून आठवण ठेवावी, हा प्रश्न जर जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्याला जर मी केला ना, कधी करतो मी सर प्रश्न, जीवनाच्या सुरुवातीला माझी लोकांनी काय म्हणून आठवण ठेवावी. दिस क्वेश्चन रेज बाय डॉक्टर APJ कलाम सर. मला असं जगायचंय की मला त्याचं उत्तर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. जब जग में तू आया था, जग हसा तू रोया था. डॉक्टर साहेब का एक्सेप्शनल केस आहे. प्रत्येक बाळ जन्मताना काय होतंय, रडतंय. जब जग में तू आया था, जग हसा तू रोया था, बसर कर जिंदगी इस तरह, जग रोए तू हसता जा, जग रोए तू हसता जा. तुला हे आयुष्य या पद्धतीनं व्यतीत करायचंय की तू ज्यावेळेस हे जग सोडशील त्यावेळेस तू समाधानाला जाशील आणि तुझी पोकळी कुठेतरी समाजाला वाटेल. या पद्धतीचं कार्य तुझ्याकडून घडणं अपेक्षित आहे. सर परत एकदा विचारतो, कारण जास्त पण ताणण्यात अर्थ नसतो. पण तुम्ही माझा विचार केला नाही सर, उभा राहिले कसं बोलत असतील, पण मी ताणणार नाही. फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे. परत जर संधी भेटली आणि मी रिक्वेस्ट करेन की देअर शुड बी 1 डे वर्कशॉप फॉर टीचर्स. 14 जुलैला माहितीसाठी सांगतो, बोललो मी मुलाशी. 14 जुलैला मी किर्लोस्कर टेरेस सोलापूर इथं 6 तास मी बोललो. 1 डे वर्कशॉप ITI टीचर्स. आणि ॲव्हरेज एज मी घेतलं होतं त्यांचं, ॲव्हरेज एज होतं 45. इवन ॲट 6 o'clock दे आर विथ फुल एनर्जी. म्हणजे मी किती ग्रेट आहे अजिबात नाही बरं. माझी जर भावना तशी असेल ना, याचं मार्क मला 0 मिळणार. माझं जे एफर्ट आहे ना, माझं जी एम आहे ना, हाऊ टू कॉन्ट्रीब्यूट टू सम एक्सटेंट. कारण उद्याची गॅरंटी नाही. मगाशी बोललोय मी,
लाईफ इज फुल ऑफ अनसर्टनिटीज. मला जास्तीत जास्त काय करता येईल आज, मला कमीत कमी वाईट कसं करता येईल, करायचं नाहीच आहे, त्याचा मला विचार करावा लागतो. आणि विचार केला की कळतं. ओके, तर इथून पुढे फक्त 5 मिनिटं मी स्लाइड दाखवतो. कधी योग आला तर त्याच्यावर बोलू. मगाशी म्हटल्याप्रमाणे शिफ्ट आहे नॉलेज टू ॲटिट्यूड. आणि सगळ्यात मोठा जो चेंज झालाय इव्हन हायर एज्युकेशन मध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आलंय. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू लॅब असिस्टंट पासून सगळ्यांना ते कंपल्सरी केलं. आणि माझा एक टॉपिक आहे तो त्या लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं ना, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. एज्युकेटिंग द माइंड ओनली विदाउट एज्युकेटिंग द हार्ट इज नो एज्युकेशन ॲट ऑल. हे जे लिहिलंय मी इथं, दिस हार्ट एज्युकेशन मीन्स इमोशनल इंटेलिजन्स. ओके, इथं पण आपल्याला बोलता येईल. मी पर्सनॅलिटीचं जी बोललो, इथं पर्सनॅलिटी PQ, IQ, EQ अँड SQ. इथं जर मला काम करता आलं, व्हेरी शुअरली आय कॅन जनरेट HQ. आणि जोपर्यंत मी स्वतः आनंदी नाहीये तोपर्यंत मी इतरांना आनंदित करू शकत नाही. तुम्हाला माझी टोटल पर्सनॅलिटी बघायची असेल तर मला काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. पहिला प्रश्न असा होता माझा, आर यू हॅपी. याचं जर येस उत्तर असेल तर डू व्हॉट एव्हर यू आर डुईंग. जे काम करताय ते करत राहा. पण तुम्ही आनंदित नसाल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, डू यू वॉन्ट टू बी हॅपी. हो सर, बाद झालं की माझं आयुष्य तुम्ही काय इंटरफेअर करताय अशी म्हणणारी पण लोक असतात. तर याचं उत्तर जर नो असेल, अगेन नो फिक्शन, डू व्हॉट एव्हर यू आर डुईंग. पण याचं उत्तर जर येस असेल तर मला चेंज करावं लागेल. आय शुड चेंज. आणि चेंजची सुरुवात असते चेंजिंग थ्रू द थॉट प्रोसेस. मग अशी बोलतो मी कम्फर्ट झोन, आय स्पीक दिस वन. वेगवेगळे झोन असतात बघा, आणि इथं म्हणून जेव्हा जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याची डेव्हलपमेंट होत असते. दॅट इज द ग्रोथ झोन. सुरुवातीला जर तुम्ही विचार केला असेल तर म्हणतो मागं, अरे यानं काय फरक पडतोय, सर बोलले म्हणून काय फरक पडणार आहे का, काही फरक पडत नसतो. पण तुम्ही जर म्हणणार येस बहुत फरक पडेगा, बहुतला थोडा तरी होईल ना. आणि ऑलवेज यू शुड बी इन लर्निंग ॲटिट्यूड. शिकायच्या मूडमध्ये जर राहिलो आपण, डेफिनेटली वी आर लर्निंग. आणि डेव्हलपमेंट जे बोलतो ना आपण, एक उदाहरण दिले बघा मी, मॅथमॅटिक्स टीचर आणि सगळेच 1.00